काय रे बाळा, किती दिवस असं स्वतःला अंधारात कोंडून घेणार आहेस? तुझ्या मनाच्या कोपऱ्यात दडलेली ती एक इच्छा जी पूर्ण व्हावी म्हणून तू रात्रंदिवस तळमळतोयस, ती मला चांगली ठाऊक आहे. तुला वाटतंय ना की स्वामी माझ्याकडे लक्ष देत नाहीत? तुला वाटतंय की तुझ्या प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचत नाहीत? वेड्या, तुझ्या डोळ्यातलं पाणी जमिनीवर पडण्याआधी मी माझ्या हातावर झेलतो, हे विसरलास का? आज हा व्हिडिओ तुझ्या समोर विनाकारण आलेला नाही. हा तुझा भ्रम नसून माझा तुला दिलेला एक शब्द आहे. तू इथपर्यंत पोहोचला आहेस याचा अर्थ इथं तुझी कठीण वेळ संपली आहे. तुला एक सत्य गोष्ट सांगतो, नीट कान देऊन ऐक. एका गावात एक तुझ्यासारखाच गरीब पण प्रामाणिक मनुष्य राहत होता. त्याची एकच इच्छा होती की त्याच्या घरातली गरिबी दूर व्हावी आणि त्यांच्या आईवडिलांना सुखाचे दिवस दिसावे. त्याने वर्षानुवर्ष कष्ट केले, लोकांचे अपमान सहन केले, पण त्यात नशीब काही त्याची साथ देत नव्हतं. एके दिवशी तो पूर्णपणे खचून गेला आणि माझ्या मूर्तीसमोर येऊन रडू लागला. म्हणू लागला, स्वामी, आता माझ्यात ताकद उरली नाही. तुम्ही माझं का ऐकत नाही? त्याच रात्री त्याच्या स्वप्नात मी त्याला दर्शन दिलं आणि सांगितलं, बाळा, तू फक्त कष्ट करतोयस, पण तुझ्या श्रद्धेत संशय आहे. तू मार्ग शोधतोयस, पण मी दिलेला संकेत तुला दिसत नाहीये. तो सकाळी जागा झाला आणि पूर्ण नव्या उमेदीने आणि जोमाने कामाला सुरुवात केली. काही दिवसातच त्याला अशा एका व्यक्तीची साथ मिळाली ज्याने त्याच्या आयुष्याचं सोनं केलं. ज्या इच्छेसाठी तो वर्षानुवर्ष रडत होता, अवघ्या काही दिवसात पूर्ण झाली. ही गोष्ट तुझ्यासाठी एक सुद्धा धडा आहे. समुद्राला भरती येण्याआधी पाणी नेहमी मागे सरकतं, तसं तुझ्या आयुष्यातील हे दुःख म्हणजे मोठ्या सुखाची चाहूल आहे. तुला जे हवं आहे ते तुला नक्की मिळेल, पण माझ्या वेळेनुसार. कारण तुझं हित मला तुझ्यापेक्षा जास्त कळतं. तू फक्त मागण्यात गुंतला आहेस, पण मी तुला देण्यासाठी योग्य वेळ शोधत होतो. आता तो क्षण चालून आला आहे. तुझ्या कष्टाचं फळ देण्याची आता वेळ जवळ आलेली आहे. ज्या इच्छेसाठी तू देवासमोर डोकं टेकवलंस, ती इच्छा आता पूर्ण होणार आहे. हा माझा तुला आशीर्वाद आहे. तुझ्या मार्गात येणारे अडथळे आता मी स्वतः बाजूला घेतले आहेत. आता फक्त तुला विश्वासाने पुढे चालायचे आहे. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस, कारण लोक फक्त तुझं आज बघतात. मी तुझं पुढचं म्हणजे तुझं भविष्य बघतोय. आता लवकर रडणं थांबव आणि चेहऱ्यावर एक हास्य आण आणि पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लाग. तुझ्या घराची गरिबी, तुझ्या मनाची व्याधी आणि तुझ्या भविष्याची चिंता याच क्षणापासून माझ्या स्वाधीन कर. तू फक्त माझा हात धरून ठेव. तुझी नौका पार लावण्याची जबाबदारी माझी आहे. तुला वाटतंय ना की मार्ग कुठून फुटणार? अरे, मी दगडातूनही पाणी काढणार आहे. तुझ्या आयुष्यात सुखाचे झरे निर्माण करणं माझ्यासाठी काही अवघड नाही. आजची रात्र आणि उद्याची पहाट तुझ्यासाठी एक नवीन आशेचा किरण घेऊन येईल. फक्त माझ्यावर असलेला विश्वास ढळू देऊ नकोस. बाळा, तुला तुझ्या स्वामींवर आणि माझ्या या शब्दांवर विश्वास असेल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब कर आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिही. तुझ्या आयुष्यातले सोन्याचे दिवस आता चालू झालेले आहेत असं समजून आनंदी राहा. विसरू नकोस, तुझी इच्छा पूर्ण झाल्याशिवाय मी तुला सोडणार नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामींचे असेच प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामी भक्त माऊली या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.